तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटलेली आहे। ओव्हरहेड वायर तुटल्यानं वीज पुरवठा खंडित झाला होता। सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटं उशिराने सुरू आहे। कुर्ला स्थानकापासून धीम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत। नेमकं काय घडलंय धनंजय, आपल्याला तपशील देतील। धनंजय, विक्रम, आपण पाहिलं तर सकाळच्या दरम्यान सायन आणि माटुंगा दरम्यान जी ओव्हरहेड वायर आहे त्याचा विद्युत पुरवठा हा खंडित झाला होता आणि त्यामुळे ही वाहतूक जी आहे ती 20 ते 25 मिनिटं उशिराने धावताना सकाळच्या दरम्यान पाहायला मिळत होती। मात्र आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार आता हा जो तांत्रिक बिघाड झाला होता तो दुरुस्त करण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्यात आलेली आहे। मात्र तरी सुद्धा जर आपण पाहिलं तर धन्यवाद धनंजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।